क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9422030274। लोकसभेची निवडणूक कालच पार पडली आणि मतमोजणी 4 तारीखला झाल्यानंतर आमचे नेते लोकप्रिय आदरणीय राणे साहेब यांना मोठं मताधिक्य मिळून ते भरघोस मताने निवडून आले। सर्वप्रथम मी कणकवली शहरातील माझ्या तमाम जनतेचे आभार मानतो। कणकवली शहरातील जनतेने आजपर्यंतच्या इतिहासात 1717 एवढं मताधिक्य राणे साहेबांना देऊन जो राणे साहेबांवर, जो मोदी साहेबांवर, राणे साहेबांवर आणि आम्हा सर्व नगरसेवक, कणकवली शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी कणकवली शहराचे आभार व्यक्त करतो। पूर्वीचा इतिहास काढला तर कणकवली शहरामध्ये 1717 असं लीड आजपर्यंत कुठच्याच उमेदवाराला मताधिक्य एवढं मिळालं नव्हतं। ते मताधिक्य आणि आदरणीय राणे साहेबांवर विश्वास ठेवून, मोदी साहेबांवर विश्वास ठेवून हे मोठं मताधिक्य शहरातून दिलं। आमचे वारंवार मी असे उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, शहर अध्यक्ष असतील, सर्वच सांगत होते वारंवार की कणकवली शहरात जास्तीचं मताधिक्य हे राणे साहेबांना यावेळेला मिळणार आहे आणि ते मताधिक्य आपण मिळवलं, राणे साहेबांना मिळालं आणि राणे साहेब 50,000च्या जवळपास 50,000च्या मताधिक्याने निवडून आले। त्याबद्दल मी शहरातील माझ्या जनतेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। या निवडणुकीसाठी जशी कणकवली शहरातील जनतेने आम्हाला मदत केली तशी कणकवली शहरातील माझे सर्व माजी नगरसेवक, कणकवली शहराचे अध्यक्ष, उपनगराध्यक्ष, कणकवली शहरातील माझे शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्षा, महिला लोकप्रतिनिधी, कणकवली शहरातील भाजपचे सर्व बूथ अध्यक्ष, कणकवली शहरातील भाजपचे सर्व प्रेमींनी अतिशय प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीला काम करून त्यांनी 1717चं लीड मिळवून दिल्याबद्दल त्याही पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं आभार मानतो। कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय राणे साहेब, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब आणि लोकप्रिय आमदार नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये जो या 2-2.5 वर्षात जो विकास झाला, 2 वर्षात, त्या विकासाची पोचपावती म्हणून या मताधिक्य मी त्याच्यामुळे मिळालं असं म्हणेन। आणि सर्वात एक आनंदाची बातमी अशी आहे की जे वारंवार रोज पत्रकार परिषदा घ्यायचे नाईक बंधू, ते बरेच दिवस झाले 4 तारीखनंतर पत्रकार परिषदा त्यांच्या बंद झाल्या आणि जनतेने उघड्या डोळ्याने आपल्या पाहिलं की नुसती पत्रकार परिषद घेऊन मताधिक्य मिळत नाही, तर त्याच्यासाठी काम करावं लागतं, त्याच्यासाठी विकास करावा लागतो आणि तो विकास सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राणेसाहेब पालकमंत्री आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून विकास झाल्यामुळे हे मताधिक्य कणकवली शहरात जसं मिळालं तसं जिल्ह्यात देखील मिळालेलं आहे। कणकवली शहरामध्ये सगळ्यात म्हणजे टक्केवारीत बघायला गेलं तर 2 बूथला सर्वात जास्त मताधिक्य मिळालेलं आहे। एक म्हणजे बंडू हरणेंचा बूथ 296 आणि बूथ नंबर 291 जो आमचा आहे बाजारपेठेचा, अर्धी बाजारपेठेचा जो 291 आहे तो माझा बूथ आहे। तिथे 68% मतदान मिळालं बाजारपेठ। आणि तेलियाळी हा जो बूथ आहे बंडू हरणेंचा, तिथे 68% मिळालं। सगळ्यात हायेस्ट जादाचं मताधिक्य मिळालं। त्याच्या खालोखाल दोघे जण आहेत, एक नंबर म्हणजे 286 किशोर राणे, विठ्ठल देसाई आणि हे 63%, तसंच शिशिर परुळेकर, महेश सावंत,
अभय राणे, परेश परब यांनी गांगोवाडी टेमवाडी मतदारसंघामध्ये सुद्धा 63%, दोघांना समान मिळालेत. म्हणजे जसं आम्हाला दोघांना 68 म्हणजे आमच्या खालोखाल हे 2 बूथ आहेत ज्यांनी चांगलं काम केलं या सगळ्या टीमने, आणि त्याच्यामुळे एवढं मोठं मताधिक्य आपल्याला मिळालं. आम्ही पहिल्याच आव्हान दिलं होतं, पारकरांनी नाईक बंधूंना आव्हान दिलं होतं की सगळ्यात हायेस्ट मताधिक्य कणकवली शहरामध्ये विनर तुम्ही आम्हाला चॅलेंज करा की राजकारण आम्ही सोडू, म्हणून ती चॅलेंजला आले नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ठरवलेलं होतं की ह्यावेळी राऊतांना पाडायचं म्हणजे ह्या लोकांनी ठरवलं होतं, त्यांनी तसं काम केलं. कुडाळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की नायकांनी ठरवलेलंच होतं की राऊतांना यावेळी 25-30 हजाराचा खड्डा तिकडे पाडायचा, आणि तसं त्यांनी काम केलं. आता ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, नाईक कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आपल्याला माहिती नाही. नाईक आता सध्या जे प्रेस घेत नाही त्याचं कारण असं की आपण मतदाना दिवशी सांगितलं होतं की वैभव नाईकांनी शेवटचा जो आमदारकीचा कारकीर्द आहे 2-4 महिन्याची ती एन्जॉय करावी, आणि ते आता एन्जॉय करतायत. हे बंडू हरणेंनी तेव्हाच सांगितलं होतं हरणेंनी, आणि त्यामुळे त्या प्रेसपेक्षा काय भागवेगळीच पडत नाही. त्या 3-4 महिन्याचे काय राहिले तो काळ जो आमदारकीचा आहे तो त्यांनी पूर्णपणे एन्जॉय करावा.